हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 24 फेब्रुवारी 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता मग आपल्याच्या विषयाकडे. तर भारत व नेपाळ देशाने फौजदारी बाबींमध्ये परस्पर कायदेशीर मदत करारावर स्वाक्षरी केलेली आहे. उत्तराखंड राज्याने 1 गिगावॅट सौरक्षमता गाठवण्याचा टप्पा पूर्ण केलेला आहे. 20 फेब्रुवारी 1987 मिझोराम व अरुणाचल प्रदेश स्थापना दिवस. तर मिझोराम 53वी घटना दुरुस्ती म्हणजे 1986 भारताचे 23वे राज्य बनले. तर अरुणाचल प्रदेश 55वी घटना दुरुस्ती 1986 अंतर्गत राज्याचा दर्जा मिळाला. भारताचे 24वे राज्य बनले. तर मिझोरामची राजधानी आहे आयझोल. विधानसभा आहेत 40 जागा, लोकसभा 1, राज्यसभा 1. तर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. विधानसभा जागा आहेत 60, लोकसभा 2 आणि राज्यसभा 1. पुढे पाहूया. टोल प्लाझासाठी आता रोख रक्कम बंद, डिजिटल पेमेंट अनिवार्य करण्यात आलेले आहे. अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून अंमलबजावणी होणार आहे. घोषणा 20 फेब्रुवारी 2026. संस्था आहे NHAI म्हणजेच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. फक्त डिजिटल पेमेंट फास्टॅग व UPI द्वारे केले जाऊ शकते. पुढे पाहूया. आशा शर्मा मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या कार्यकारी उपाध्यक्ष व CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या भारतीय वंशाची अमेरिकन कार्यकारी आहेत. त्या भारतीय वंशाच्या अमेरिकन आहेत. तर नियुक्ती 22 फेब्रुवारी 2026. 2011 मायक्रोसॉफ्टमध्ये मार्केटिंग व उत्पादन भूमिकेत प्रवेश. आशा शर्मा यांनी फिल स्पेन्सर यांची जागा घेतली. त्यांनी 38 वर्षे कंपनीत काम केले. पुढे पाहूया. जागतिक सामाजिक न्याय दिवस 20 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. भारताने मालदीव देशाला आपली पहिली हायस्पीड फेरी भेट म्हणून दिलेली आहे. पुढे पाहूया. DRDOने ड्रॉग पॅराशूटची यशस्वी चाचणी चंदीगड येथे केली. DRDOची स्थापना 1958 झाली असून त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. पुढे पाहूया. हिमाचल प्रदेश राज्यात लोसार उत्सव साजरा करण्यात आला. हिमाचल प्रदेश हे 99.3% साक्षरतेसह पूर्ण साक्षर राज्य घोषित झाले आहे. तसेच चेहरा स्कॅन करून रेशन वाटप करणारे हे पहिले राज्य बनलेले आहे. पुढे पाहूया. जगातील भूक निवारणासाठी भारत 2 लाख टन तांदूळ पुरवठा करणार आहे. भारत सध्या तांदूळ व दुधाचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश बनलेला आहे. पुढे पाहूया. 8,175 कोटी रुपयांची भारताची सर्वात मोठी लिथियम बॅटरी गिगा फॅक्टरी आंध्र प्रदेश राज्यात स्थापन होणार आहे. पुढे पाहूया. IDFC फर्स्ट बँकने नुकतेच हॅलो कॅशबॅक क्रेडिट कार्ड्स लॉन्च केलेले आहे. कोपली हायड्रो प्रोजेक्ट जो नुकताच चर्चेत होता तो आसाम राज्यात स्थित आहे. पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. युनेस्कोने बांगलादेशातील भाषा चळवळीच्या सन्मानार्थ हा दिवस घोषित केलेला आहे. पुढे पाहूया. मुंगेरमधील सशस्त्र माओवादी सुरेश कोडा याने आत्मसमर्पण केल्यानंतर बिहार राज्य नक्षलमुक्त घोषित केले. अपेडाने कॅनडा देशासाठी तमिळनाडूच्या सलेम साबुदानाची पहिली खेप रवाना केली आहे. तामिळनाडूच्या सलेम साबुदानाला GI टॅग मिळालेला आहे. पुढे पाहूया. IIT मद्रास भारतीय तंत्रज्ञान संस्थेने दुबईमध्ये AI इनोव्हेशन सेंटर सुरू केले आहे. या व्यतिरिक्त संपर्करहित पेमेंटसाठी रिंग 1 देखील IIT मद्रासनेच विकसित केलेले आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.